बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे। ठाकरेंनी मुंबईच्या रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला काल रात्रीच अभिवादन केलेलं आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते देखील हजर होते। ही दोन दृश्य आपण या क्षणी टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एकीकडे शिवाजी पार्क इथलं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ, तर दुसरीकडे रिगल सिनेमा या ठिकाणी उभारण्यात आलेला बाळासाहेबांचा हा भव्य पुतळा, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी काल रात्री भेट दिली आणि अभिवादन केलंय। बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीवा वर्ष आहे आणि याच निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये आज आपण पाहतोय की भगवामय वातावरण झालेलं पाहायला मिळतोय। काल रात्री उशिरानंच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे या संपूर्ण कुटुंबानं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा कुलाबा परिसरामधल्या रिगल सिनेमाजवळ असलेल्या पुतळ्याला अभिवादन केलं। या संपूर्ण रिगल सिनेमा कुलाबा परिसरामध्ये जर आपण वातावरण पाहिलं तर भगवामय वातावरण इथे देखील पाहायला मिळतात। दोन्ही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं आज मनसेनिक यांच्यासाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे, कारण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्रित आल्यानंतर आज षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम देखील पार पडतोय। या सोहळ्याला स्वतः राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे हे काय नेमकी घोषणा करतात, आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय बोलतात, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।